तर विनय असं का करायला लागलंय ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे समजलं. गाडीत पेट्रोल कमी होतं, मग घेतली गाडी आणि आलो पेट्रोल पंपावर. गाडीत पेट्रोल भरून डायरेक्ट पोहोचलो रूमवर पोहोचल्यावर विनय रूमवर आलेला. पण्याचा पेपर अवघड होता, त्यामुळे पण्या बसलेला स्टडी करत. आणि माझं आणि विनयचं असं काहीतरी सुरू होतं. मंथन काही डिप्रेशन मध्येच गेलेला, कारण आजचा पेपर अवघड होता. तर पण्याचं आणि विण्याचं असं काहीतरी सुरू होतं आणि म्हणत्याचं असं काहीतरी करून झाल्यावर गाड्याने लावलं की डीजेचं कॉम्पिटिशन. मंथन भाऊ काय आज थटत नव्हता. तिथून मग नंतर आम्ही गेलो कॉलेजवर. आजच्या पेपरचा काय अभ्यास झाला नसल्यामुळं आजचा पेपर जरा अवघडच गेला. पेपर झाल्यावर सगळेजण खाली जमलेलो. फरानला ब्लॉग मध्ये घेत होतो, पण तो काय येतच नव्हता. नंतर येताना ओमकार पण घरी येणार होता, मग त्याला येताना सोबत घेऊन आलो. त्यांची एक्झाम झाल्यामुळं तो घरी जाणार होता. मग येता येता तन्मय आम्हाला तिथं भेटला. तन्मयभर गप्पा मारत बसलो. ते कधी टाइम गेलं ते समजलंच नाही. यायला अंधार झाला. तर इथून पुढं इन्स्टाला पण कंटिन्यू ब्लॉग येणार आहे, त्यामुळं पेजला फॉलो करायला विसरू नका.